मस्त अशा पावसाळी हवेत काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल तर आज आपण चणा पोळीवडा करूयात. हा आवाज बघा येतोय ना, एकदम कुरकुरीत. संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी म्हणा किंवा एखाद्या घरगुती पार्टीमध्ये स्नॅक्सचा प्रकार म्हणून अगदी सोप्या पद्धतीने हे आज आपण करूयात. मुख्य म्हणजे हा प्रकार अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात बनवून तयार होतो आणि चवीला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे भन्नाट लागतो. त्यासाठी बघा, हे छोले रात्रभर पाण्यात मी भिजवून घेतलेत. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. लक्षात घ्या, छोले आपल्याला खूप मऊ असे शिजवायचे नाही आहेत. एक 70% फक्त आपल्याला छोले शिजवून घ्यायचे. छोले खूप असे मऊ शिजवून घेतले ना की तळल्यावर ते कुरकुरीत राहत नाहीत. त्यामुळे एक 70 ते 80% छोले फक्त शिजवून घ्यायचे. कुकरची वाफ मुरली की झाकण काढायचं आहे आणि हे बघा, छोले आपल्याला हे असे शिजवून घ्यायचे. हे छोले असे अख्खे दिसायलाही हवेत आणि व्यवस्थित असे शिजायलाही हवेत. आता हे छोले आपल्याला छान असे वेळून घ्यायचे आहेत, म्हणजे यातील पाण्याचा अंश बऱ्यापैकी कमी होतो आणि मग ते तळल्यावर छान कुरकुरीत होतात. एक 2 मिनिटं हे असेच वेळणीवर ठेवायचे. तोपर्यंत आपण छोल्यांसाठी लागणारं मॅरिनेशन करून घेऊया. मॅरिनेशनसाठी पळीभर तेल घालायचं आहे, गरम मसाला घालायचा आहे, काश्मीरी मिरची पावडर घालायची म्हणजे रंग सुरेख येतो. थोडीशी हळद घालायची. तळणीच्या पदार्थांमध्ये ना कायम हळद ही कमी घालायची, नाहीतर मग तो पदार्थ तळल्यावर काळपट दिसतो. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आपण छोले शिजवतानाही मीठ घातलं आहे, त्या अंदाजाने मीठ घाला. छान चटपटीत चवीसाठी चाट मसाला घालायचा आहे, धणेपूड घालायची आणि अगदी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळे मसाले छान असे मिक्स झाले की यामध्ये 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचे, 2 चमचे मैदा घालायचा आहे आणि 2 चमचे बेसन घालायचे. आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे पदार्थ छान कुरकुरीत होतो, मैद्यामुळे व्यवस्थित असं कोटिंग येतं आणि बेसन घातल्यामुळे छान खुसखुशीतपणा येतो. त्यामुळे एकदम बाहेरच्यासारखा चणा पोळीवडा तुम्हाला बनवायचा असेल तर हे 3ही पदार्थ योग्य प्रमाणात घालणं हे फार महत्त्वाचं आहे. लागेल तसं हे छोले शिजवलेलंच पाणी मी घालते आणि थोडंसं घट्ट असं हे बॅटर करून घ्यायचं आहे. बघा, हे इतपत घट्टसर मी ठेवलं आहे. आता यामध्ये छोले घालायचे आहेत आणि छोले या बॅटरमध्ये व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे. लागलंच तर थोडंसं पाणी घालायचं. पाणी मात्र फार घालायचं नाही आहे, नाहीतर हे बॅटर सैल होईल आणि मग छोल्यांना व्यवस्थित अशी कोटिंग येणार नाही. बघा, हे असं मिश्रण तयार व्हायला हवं. एकीकडे मी तेल तापायला ठेवलं आहे. आता आपण छोले तळायला घेऊया. तेल छान कडकडीत तापलं की छोले सोडायचे. प्रथम एक सोडून बघायचं आहे, मग बाकीचे सगळे घालायचे. सुरुवातीला गॅसची आच मोठी ठेवायची आणि हे छोले सोडायचे. शक्यतो एक सोडण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण 2-3 असे सोडले तरी ते नंतर तळल्यावर छान मोकळे होतात. एकदम गर्दी करायची नाही, नाहीतर मग तेलाचं तापमान कमी होतं आणि मग पदार्थ व्यवस्थित तळला जात नाही. अधेमध्ये हलवत राहायचं आहे आणि मध्यम आचेवर छोले तळून घ्यायचे. आता यामध्ये शिजण्याचा काही प्रश्नच नाही आहे, कारण छोले तर आपण शिजवून घेतलेले आहेत. फक्त वरच्या आवरणाला छान कुरकुरीतपणा आला की छोले काढून घ्यायचे. एक साधारण 3 ते 4 मिनिटात हे छोले छान कुरकुरीत जाणवू लागतात तेव्हा काढून घ्यायचे. व्यवस्थित निथळून घ्यायचे आणि मग काढायचे. तुम्हाला या आवाजावरूनच कल्पना येत असेल की छोले मस्त असे कुरकुरीत झालेत. याच प्रकारे सगळे छोले तळून घ्यायचे. फक्त तळताना लक्षात ठेवायचे की मध्यम आचेवरच आपल्याला छोले तळायचेत. अगदी मंद आचेवर तळले ना की ते तेलकट होतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्दी करायची नाही आहे, म्हणजे तेलाचं तापमान व्यवस्थित राहतं आणि छोले छान कुरकुरीत होतात. मस्त असे छोले तळून झाले की त्याच तेलात लसूण तळून घ्यायचं आहे. एक 2-3 मिरच्या देखील मी इथे तळून घेणार आहे. लसूण हलका खरपूस झाला की काढून घ्यायचं आहे. आता थोडीशी आणखी चटपटीत चव येण्यासाठी लाल तिखट घालायचं आहे आणि थोडासा चाट मसाला घालायचा आहे. मस्त खरपूस तळून घेतलेली लसूण आणि मिरची घालायची.
आणि हे सगळं मस्त असं हलवून घ्यायचं. तुम्हाला आवाजावरून देखील समजत असेल की छोले किती कुरकुरीत झालेत ते. बघा, प्रत्येक दाण्याला व्यवस्थित असं कोटिंग आलेलं आहे. एक दाणा मी तुम्हाला मोडून दाखवते. बघा, छान असा कुरकुरीत झाला आहे. अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला हा चणा कोळीवाडा तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय माझ्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.